अजूनही प्रमुख आरोपी ज्याला म्हणलं जातं राजेंद्र हगवणे तो अजूनही सापडत नाहीये, लहान बाळ सापडत नाहीये. 7 दिवस झाले या घटनेला. पोलीस नेमकं करतात काय? पोलिसांचं कुठेतरी मुळामध्ये तुम्हाला सांगते, याच्यातली नवीन अपडेट सांगते की तुम्हाला असं वाटते की राजकीय तो कार्यकर्ता असल्यामुळे त्याचं राजकीय पाठबळ वगैरे तर मुळातच नाही, हे मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यामध्ये सासूला अटक झालेली आहे, त्याच्यामध्ये नंदेला अटक झालेली आहे. आता राजेंद्र हगवणे हा पळून गेलेले, त्याचा तो ते सुशील हगवणे पळून गेलेले, लवकरच त्यांच्या पण मुसक्या आवळल्या जातील. परंतु या हगवण्यांचं एक मामा हे पोलीस खात्यामध्ये अधिकारी आहेत, त्यांचं नाव आहे जालिंदर सुपेकर. मग त्याच्या ह्याच्यातनं जर काही ही विशिष्ट सवलत देण्यात येत असेल तर त्याची चौकशी करून त्या पोलिसांवर सुद्धा कारवाई करण्यात येईल. ही माहिती आम्ही काल नंतरनं घेतलेली आहे. तोपर्यंत जालिंदर सुपेकर हगवण्यांचे मामा आहेत हे आम्हाला कसं कळणार आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. राजकारण्यांचा ह्याच्याशी पाठबळ देण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई होऊन या दोघांच्या मुसक्या आवळल्या जातील. ताई, पण एक घटना आहे अशी वेगळी होती की अजितदादांच्या राष्ट्रवादीचे ते पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत किंवा कोणचे असेल ते, मात्र अजितदादांनी अद्याप या प्रकरणावर मला तुम्ही सांगा, राजकारणामध्ये अनेक कार्यकर्ते असतात, आपण अनेकांच्या लग्नाला जातो, त्यांनी काय केलंय किंवा ज्योतिष तर नाहीये, आज मी तुमच्या बरोबर बाईट देते, मी जाताना कुठं काय केलं तुम्हाला काय माहिती की मी अशी वागणार आहे. तर या गोष्टीचं भान ठेवून या बातम्या झाल्या पाहिजे. अजितदादांचा किंवा राजकारण्यांच्या याच्याशी काही संबंध नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.